नमस्कार मित्रांनो, पेन्शनबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे। तर पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी नेमकी काय आहे, तर आता कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे। नवीन नियम लागू झालेले आहे। तर काय आहे नेमका नियम, तर पेन्शन रूल जो आहे तो बदललेला आहे 1 जानेवारी 2025 पासून। तर पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षात नियम बदलण्यात आले आहेत। नवीन वर्षात तुम्ही कोणत्याही बँकेतून किंवा ब्रांचमधून पैसे काढू शकतात। पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत नागरिकांना आता कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे। या नवीन नियमांमुळे पेन्शन काढणे सोपे होणार आहे। पेन्शनधारक कोणत्याही बँकेतून ब्रांचमधून जाऊन पेन्शनचे पैसे काढू शकतात। EPFO या नवीन सर्व्हिससाठी सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीमला मंजुरी दिलेली आहे। सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीम कोणत्याही बँकेच्या ब्रांचमधून पेन्शन काढण्यासाठी मंजुरी दिली आहे। याचा फायदा बहुतांश लाखांपेक्षा जवळपास 70 लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारकांना होणार आहे। जे लोक सेवानिवृत्ती झाले आहेत आणि आपल्या गावी गेले आहेत त्यांना याआधी फक्त ज्या बँक अकाउंट आहे त्याच बँक ब्रांचमध्ये पैसे काढू शकत होते, मात्र आता तुम्ही कोणत्याही बँकेच्या कोणत्याही ब्रांचमधून पैसे काढू शकतात असा नियम आलेला आहे। हा नवीन सर्व्हिस लागू झाल्यानंतर पेन्शनधारकांना बँक किंवा ब्रांच बदलण्याची गरज पडणार नाही। यामुळे पेन्शन पेमेंट आदेश ट्रान्सफर करण्याची आवश्यकता भासणार नाही। हा नियम कालपासूनच लागू झाला आहे। EPSमध्ये योगदान प्रत्येक कर्मचारी पेन्शनसाठी दर महिन्याला EPS अकाउंटमध्ये पैसे जमा करतात। या योजनेत 12% रक्कम EPSमध्ये जमा केली जाते, तर कंपनी देखील तेवढेच योगदान देते। यातील 8.33% योगदान EPS तर 3% योगदान EPFमध्ये जमा केले जातात। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवू शकतात।